हाय बोल. नमस्कार मित्रांनो, मी अनुराग स्वागत करतो तुमच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण आपल्या वरदायिनी मातेचे दर्शन घेण्यासाठी वाळंदकोण या ठिकाणी आलेलो आहोत. सो आपल्यासोबत आहे माझी वाईफ या मानसी आणि ही आमची कोण आहे? काव्या. व्हेरी गुड बेटा. सो चला बघूया आपण पुढे, दाखवतो तुम्हाला. सो मित्रांनो, आता इथे आधी बघाल तर इथे झुलता पूल नावाने ही जागा प्रसिद्ध होती. झुलता पूल म्हणून इथे एक आधी होतं, जे आता चेंज झालं आहे आणि त्या बदली आता इथे त्यांनी मेटलचं पूल बांधलेलं आहे. आणि हे बघा मित्रांनो, खाली फिश बघू शकता तुम्ही. फिश दिसले मित्रांनो, खूप सारे फिश आहेत इथे. आणि मित्रांनो, हे पहा आपल्या महाराजांचा चेहरा, जे आपण भरपूर रील्स पाहिल्यात. हां, हे बघ खाली फिश बघ. मित्रांनो पहा, ही ती गड आहे. पावसात ही फुल ओव्हरफ्लो होऊन ते. आत्ता आपण विंटरमध्ये आलो, सो विंटरमध्ये पाण्याची लेवल कमी आहे. पण हेच जर आपण पावसाळ्यात बघू ना, तर हे पूर्ण पाण्याचे, म्हणजे हा मंदिरसुद्धा पाण्याखाली असतो, एवढं पाण्याची लेवल असते. ही आमची काव्या. हा बेटा. बाप रे, खाली खोल आहे बेटा, फिशला हात नाही लावायचं. आपण रिटर्न कसं येणार ना? आता आपण खाली गेलो, फिशला हात लावला, मग आपण परत कसं येणार? तू? ठीक आहे, ते वरती येतील ना, तेव्हा आपण हात लावूया. ओके. आमच्या काव्याला फिश पकडायचे. चला इकडनं बाजूला. तर मित्रांनो, आम्ही आता दर्शन घेऊन आपल्या मेन रस्त्यावर आलेलो आहोत. आता आपण आपले ड्रोन उडूया. ते पहा, आपल्याला जो समोर सुळका दिसतो आहे तो आहे लिंगाणा किल्ला. त्याच्याच बाजूला आहे आपले महाराजांचे चेहरा, जे सह्याद्रीच्या डोंगर रंगांनी बनवलेला आहे. तो खूप सुंदर दिसतोय. तर मित्रांनो, वाळंदकोणच्या बाजूला तुम्हाला ऐतिहासिक किल्ले बघायला भेटतील. त्यात येतो तो आपला रायगड, जो आपल्या महाराजांची राजधानी म्हणून ओळखला जातो. तर
तसंच लिंगाणा किल्ला व पेठ किल्लासुद्धा तिथेच तुम्हाला बघायला भेटेल. वाळंदकुंड हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रसिद्ध पवित्र ठिकाण आहे, जिथे देवाचे मासे राहतात. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या काळ नदीच्या खडकात तयार झालेले या डोहात हे कुंड आहे. येथील पाणी कधीच आटत नाही आणि उन्हाळा किंवा पावसाळा असो, मासे आपली जागा इथे सुद्धा सोडत नाहीत. झुलत्या पुलावरून हे मासे पोहत येतात. अन्न टाकल्यावर 7 थरातून मासे वर येतात. नदी काठी वरदायिनी मातेचे कडक देवस्थान आहे. या परिसरात कोणीही माशांना मारत नाही. हे परिसर श्रद्धा, निसर्ग आणि आनंद यांचा एक संगम आहे. मित्रांनो, आता हे शांत वाहणारं पाणी दिसायला सुंदर दिसत असलं तरी पावसाळ्यात मात्र हे खूप रुद्र अवतार घेतं. म्हणजे ह्या पाण्याची पातळी ही ह्या दरीच्या सुद्धा वरती जाते, म्हणजे ती ऑलमोस्ट त्या पुलाला टेकायला जाते. त्यावेळी इकडे येण्यास सक्त मनाई आहे, कारण तुम्ही आता बघू शकता इकडचं कसं काही वातावरण आहे. जर पावसाळ्यात कोणी इथे अडकला तर पुढे आपल्याला मित्रांनो कल्पनाच करवणार आहे त्याचं पुढे काय होईल ते. कारण जर इथे तुम्ही जर वावला तर ह्या काळ नदी तुम्हाला कुठे घेऊन जाईल ना, याची आपण काहीच कल्पना करू शकत नाही. सो तोपर्यंत पावसाळ्यात इथे येणं टाळा. अशा या मित्रांनो न्यू इयरच्या फर्स्ट डेला आपल्या वरदायिनी मातेकडून भविष्यासाठी उत्तम आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इतकाच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, प्रवास करत राहा, फिरत राहा, कारण प्रत्येक प्रवास नवीन अनुभव घेऊन येतो. चला, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय. काव्या, बाय कर बेटा.